एक महत्त्वाची बातमी, विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड या अधिवेशनात होणारच नसल्याची माहिती आहे। त्यांना काही काळ मोकळं बसू द्या असं फडणवीस म्हणाले। त्यावरून हा तर्क लावला जातोय। तर ज्या दिवशी अध्यक्ष निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असंही फडणवीस म्हणाले। घाई गडबडीत निर्णय घेऊ का असा टोला यावेळी विधानसभा अध्यक्षांनी लगावलाय। तर आपण पाहतोय सध्याची ही महत्त्वाची बातमी। अण्णा बनसोडेंची खरं तर विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर फडणवीसांनी हे वक्तव्य केलंय। त्यांना काही काळ मोकळं बसू द्या असं फडणवीस म्हणालेत। एकूणच ज्या दिवशी अध्यक्ष निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असल्याचंही फडणवीस म्हणाले। सगळ्यांनी निवडले आपले उपाध्यक्ष, त्यामुळे आता विरोधी पक्षाला तक्रार करायला कुठेही जागा राहणार नाही हा मला विश्वास आहे। तसंही अध्यक्षांनी काही फार जागा तुम्हाला ठेवली असं मी मानतच नाही, पण अर्थात विरोधी पक्षाचं समाधान हे कधीच होत नसतं आणि जो विरोधी पक्ष समाधानी झाला तो विरोधी पक्ष कधीच प्रगती करू शकत नाही। त्याच्यामुळे मला विश्वास आहे की तुम्ही असमानानीच राहाल। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे प्रथेला धरून पूर्ण चर्चा होतपर्यंत मी थांबलं पाहिजे, पण वरच्या सभागृहात माझं काही कामकाज आहे। बाजूच्या खुर्चीचं ना ते मला विचारा। त्याने मी सांगतो त्यांना काय काही काळ मोकळं बसू देऊया। बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील आम्हाला मान्य। चला, घाईत घेऊ का निर्णय? वरच्या समोर जातो। घाईत घेऊ का निर्णय?